लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील प्रभाग क्रमांक 7 मधील आकाशवाणी टॉवर परिसरात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। स्थानिक नागरिकांकडून वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून आकाशवाणी टॉवर परिसरात रस्ते आणि पदपथांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहन चालक तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या तक्रारींची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली आहे। एकदम उत्स्फूर्त मागणी आहे, गेल्या काही वर्षांपासूनची मागणी आहे की आकाशवाणी टॉवर भाजी मार्केट हे एकदम दुपटीनच झालेलं आहे गंगापूर रोड वासियांचं, आणि त्यासाठी ऍक्शन घेणं गरजेचं होतं। तुम्ही बघितलं असेल की गेल्या आठवड्याभरापासून अतिक्रमणची मोहीम अतिशय जोरदार चालू आहे। हा माझा प्रभाग आहे आणि इथे जर अशा चुकीच्या पद्धतीने वर्षानुवर्ष चालत असेल तर त्याच्यावरती घाला घालणं गरजेचं होतं। आणि इथे तुम्ही कोणत्याही नागरिकांना विचारा की किती वर्ष झालेले आहेत या गोष्टींना। लोकप्रतिनिधी म्हणून 4 वर्ष नाही आहेत, म्हणून सर्रास कोरोना काळात दिलेली जी मुभा आहे, आपण एखाद्याला हात दिला तर खांद्यासकट उपटायचा नसतो अशी म्हण आहे, आणि अशा पद्धतीने जे काही झालं ते अतिशय चुकीचं आहे आणि नागरिकांना ही व्यवस्था अजिबात मान्य नव्हती। त्याकरता ही मोहीम सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि मोकळी जागा या नागरिकांच्या वापरासाठी असल्याने नियमबाह्य अतिक्रमण सहन केले जाणार नाही अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे। अशा अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि अपघातांचा धोका वाढत असल्याने शहरात शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील असेही प्रशासनाने सांगितले। तसेच शहर स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।